तर तिकडे आमदारकीपेक्षा मार्कडवाडीचा लढा महत्त्वाचा असल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलंय। आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सुद्धा जानकर म्हणाले। मार्कडवाडीच्या सभेमध्ये उत्तम जानकरांनी ही घोषणा केली। हा जानकरांचा खोटारडेपणा असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर माझ्या परवानगीशिवाय राजीनामा द्यायचा नाही असं आवाहन जयंत पाटील यांनी उत्तम जानकरांना केलं। माझ्या आमदारकीपेक्षा हा मार्कडवाडीचा लढा महत्त्वाचा आहे। अनेक लोक बळी गेले असतील, अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल, पण मी संघर्षामधला माणूस आहे। माझी आमदारकी या लोकशाहीपुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही, आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं। काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते, त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा, आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय। हा खोटारडेपणा आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे। निवडणुकीमध्ये खरं तर आता लोकसभेचे 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे, मग ते महाविकास आघाडीचे 31 खासदार त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना। तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले, मग महाविकास आघाडीचे जे लोक ईव्हीएमवर निवडून आले, ईव्हीएमवर जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। जेवढी जानकर साहेबांना मतं पडली आहेत तेवढीच माणसं, त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहेत। त्यामुळं जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे। फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका। राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही, पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही।